धर्म संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय मातोश्री कमलाबाई विसपुते यांच्या स्मृती दिनानिमित्त व सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत म्हणून धुळे शहरातील सर्व मंदिरांची स्वच्छता करून विद्यार्थ्यांवर रुजवले संस्कार शिक्षण महर्षी स्वर्गीय बापूसाहेब डी विसपुते यांच्या धर्मपत्नी व संस्थेच्या संचालिका स्वर्गीय कमलाबाई डी विसपुते यांच्या आज स्मृती दिन आयुष्यभर कष्ट करून बापूसाहेबांसोबत खंबीरपणे उभे राहून समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची गंगा प्रवाहित करण्यासाठी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका स्वर्गीय ताईसाहेब यांचा आज स्मृतिदिन या निमित्ताने तसेच 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस हा योगायोग आणि निमित्ताने एक सामाजिक आणि अभिनव उपक्रम राबवण्याची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्रजी विसपुते व संस्थेच्या सचिव स्मितादा विसपुते यांच्या संकल्पनेनुसार शहरातील मंदिरांची विद्यार्थ्यांनी व स्टाफच्या मदतीने स्वच्छता करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण व्हावा यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्र विसपुते यांनी सांगितले, शहरातील एकविरादेवी मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, गणपती मंदिर, विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, शनी मंदिर, संतोषी माता मंदिर, गजानन महाराज मंदिर, महादेव मंदिर, साईबाबा मंदिर, खंडेराव महाराज मंदिर, राम मंदिर, साईबाबा मंदिर, गुरुद्वारा मंदिर इत्यादी मंदिरांचे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बीएड विभाग, पॉलिटेक्निक विभाग, डेअरी विभाग, केब्रिज विभाग, माध्यमिक विभाग, ज्युनियर कॉलेज, प्राथमिक विभाग, मॉन्टेसरी विभाग व प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा यांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली। या उपक्रमासाठी विविध विभागातील प्राचार्य, सर्व स्टाफ व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली आहे। आज आम्ही ताईसाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही धुळे शहरातील सर्व मंदिरांची साफसफाई करणार आहोत। तर आम्हाला राम मंदिर साफसफाई करायला दिलेले आहे, तर आम्ही ते साफ करणार आहोत। व्हेरी गुड। जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम श्रीराम। बोला नाव आहे राम। लगे आता आवाज किती निघतो तुझा?